मित्रांनो मी निघालोय रानात. हा एक कारलो पहिले आपल्या उसाला पाणी धरलंय. तिथं काका आहेत, त्यांना जेवण घेऊन जायचे. मग ते जेवण घेऊन आता मी निघालो आहे थेट रानाकडे. ओके, जाऊयात आपण आता. इस गाडी पर बैठ कर भूम भूम करके थोडं वातावरण पण बघितलं. चाय तर याच्यात आपला डबा आहे, ही आपली गाडी आणि ही समोर वातावरण. आणि हा असला आपला रानातला रस्ता. आता निघू येत ना होत फसता. डॉगेश भाई क्या कर रहे हैं इधर? अरे डॉगेश भाई काय पाणी पितोय काय? डॉगेश भाई जरा कर हाय. डॉगेश भाई पाणी पित होता. काही जेवण घेऊन जाऊया आपण खाली. तुम्हाला आणखी गोष्ट दाखवणार मी कॉलनीमध्ये. भारी वाटेल तुम्हाला पण. थांबा जरा. बघायचे तुम्हासनी बघायचे तर हे बघा. मोहर कसा सुटलाय मोहर. आपल्या सगळ्या आंब्याला मोहर सुटलाय. सगळ्या क्वालिटी विषय इन द हाऊस. आंब्याच्या झाडाखाली मोहर. आंब्याला मोहर सुटलाय चांगला. यंदा आंबेच आंबे आहेत. नुसताच आमरस वड खसखस. फक्त जरा आहे का नाही, आभाळ वगैरे नाही आलं पाहिजे. पाऊस बिऊस नाही आला पाहिजे आधीमध्ये. आणि वातावरण चेंज नाही झालं पाहिजे. म्हणजे ही टिकून राहते हे असंच. आणि मस्त आपल्याला असे आंबे मिळतील. ठीक आहे, फक्त वातावरणाने घाला नाही घातला पाहिजे. असंच सगळ्या झाडांना आलेत मोहर. सगळ्या यावेळेस राड आहे, तुम्हाला दाखवतो ते पण. इकडे आपलं पाणी चालू आहे. ओखेमध्ये पाणी. हे बघा इकडच्या पण झाडाला आलाय का नाही मोहर. कसं सुटलाय मोहर. हे आपण नारळाचं झाड लावलेलं आठवत असेल तुम्हाला. ही आणि ही पण ही वाळलंय. थोडं अवघड काम झालं थोडं. आईला जगल आपण जगूयात आपण ह्याला. जगणार भाऊ तू जगणार. 100 ना 120% थँक्यूमध्ये ओके. जगणार म्हणजे जगणार. इथं चिक्कूच झाड लावलं आपण. चिक्कू. इथं ही पेरूचं झाड पण मारायला आलेलं. जगले आता. कसं फुटलंय बघा फक्त ओखेमध्ये. पाण्याचाच विषय, बाकी काही नाही. आपण पाणी रेग्युलर नसते. जरा आपण पाणी धरते का नाही रानात तेव्हा पाणी भेटते, काही विषय नाही. पण थोडा गॅप पडतो त्यामुळं वाळून जाऊ शकतं. पण तरी पण आहे पाणी आहे. तरी पण आपण काळजी घेतोय तशी पाण्याची, काही विषय नाही त्यात. ठीक आहे. मग जेवाय निघाला का? मग काय राहिलं आता? चला. खतरी वातावरण आहे. खतरी. कसं आबाळ आलंय भारी. म्हणजे आबाळ नाही पण भारी वातावरण झालंय. आता असलं बघायला भेटल्यावर न हा घसरगुंडी रस्ता. घसरगुंडी रस्त्यातनं आपण हळू उतरूयात, काही विषय नाही. दगडातनं घसरते. इकडं आपला ऊस आणि त्याच्यात नीट राहा ना. इकडं आपलं ऊस आणि त्याच्यात
गहू आणि बाकी सगळं हरभरा पण आहे. मोहर रे मोहर, आंब्याचा पिवळा पिवळा मोहर. हा एक नंबर विषय भारी भावानो, विषय कडक आहे एकदम. येऊ काय सांगायचं तुम्हाला आता, हाय राडा यावेळेस हाय. आता जरा सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा, तुम्हाला पण भारी वाटेल, मला पण भारी वाटेल, ह्याला पण भारी वाटेल. चला. मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल पण ह्याचा आहे का नाही वास सुटला एकदम भारी, असला भारी वास होतो का नाही. इकडं आसपास तुम्ही का नाही प्रसन्न एकदम वाटतं, एकदम क्वालिटी वाटते, शेवटच वाटतं एकदम, असला भारी वास सुटला. हो मोहर ह्याचा वास पण येतो मला माहीत नव्हतं, पण असला भारी वास सुटला आहे ना, तरी म्हणलो मी इथं आल्या कुठला वास येतोय आणि एवढा कसा काय भारी वास यायला लागला इथं. सगळीकडं मोहर आणि त्याचा वास सुटला आहे, एकदम क्वालिटी विषय. असं रान आणि तिथं अशी आंब्याची झाडं, काय बोलूच नका ओ, कार्यक्रमच ओके. लय भारी लय भारी. तर आता आपण जाऊया खालच्या रानात, जे की तुम्हाला सांगतो इथं खाली, तर तिकडं खाली आहे तिकडं, तिथं जाऊया. तिथं आपलं एक काम आहे ते तुम्हाला दाखवतो मी, तिथं जाऊन ते पण काम ओकेमध्ये करून टाकूयात मित्रांनो. काय सांगायचं मित्रांनो, रानात फिरायची मजा पण लय भारीच आहे, लय मजा आहे भावांनो, आणि भारी वाटतं, निवांत वाटतं एकदम, निवांत चिल. इकडं कसं वातावरण इथं पपईचं लावले. आता इथून रस्ता आहे तिकडं खाली जायला, आपल्याला तिथनं जाणार आहे पण खाली दुसऱ्या वावरात आपल्याला ह्याचं काम आहे, पाईपांचं काम आहे, पाईपा निघाल्यात ते बसवायचे आपल्याला. कसं वाटतं एकदम क्वालिटी. चला तर जाऊया आपण आता खालती, गाडी सावलीत लावली आणि खाली जाऊया, आपलं जे काम आहे ते करूया. बैगन हे आपलं रान, गहू उगवलाय भारीमध्ये भारी. कसा उगवलाय गहू. चला जाऊया खाली आणि काम करूया. चला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या पाईपा काहीतरी निघाल्यात असं म्हणलेत घरची, पण बघूयात आपण काय नक्की विषय काय झाला इथं. व्यवस्थित तर आहेत, अरे व्यवस्थित आहे सगळ्या पाईपा. मी थोडं बाहेर आले फक्त, इथून थोडं पाणी येऊ शकतं, बाकी काय विषय नाही, काय नाही झालं, ओकेमध्ये. कॉक तर बंद आहे, पाणी कसं जायला लागले, थोडा अजून फिरवून बघू आपण, पूर्ण टाईट करून. ओके थोडासा लूज होता, पूर्ण बसला नव्हता, लूज होता थोडा, बसवला आता. बाकी काही विषय झाला नाही इथं. मला वाटलं त्याचं रबर वगैरे निघालं असतील म्हणून आपण रबर वगैरे घेऊन आलेलो पाईपांसाठी, पण काही विषय नाही. तर जाऊया वरती आपण परत, तिथं पाणी धरलं तिथं बघूया, तिथं पाणी झालं तर निघू, नंतर थांबू. चलो
डॉगेश भाई गेला आता डॉगेश भाई उडी मारून येस ब्रो थँक्यू ब्रो. वरती तर आपण आलो आहे आणि इथल्या साऱ्या ह्या 1 2 3 4 5 6 7 इकडच्या 7 साऱ्या गेल्यात आणि इकडच्या आपल्या 2 1 2 आणि 3 ह्या साऱ्या पोचतात. हे तर पोचल्या हे काय आल्या इथं येते जवळ येते. मित्रांनो एक सांगू ही जी पाणी आहे का नाही जसं जसं जवळ येते का नाही असं पुढं येते आणि माती कशी वाळलेली आहे भरपूर दिवसातनं पाणी जातं म्हणल्यावर जसं पाणी पुढे येते ना मातीचा वास भारी येते भावनं. पाणी एकदा जाते खाली मुरते आणि वास एकदम खतरनाक येते. पावसाळ्यात कसा वास येतो पहिल्यांदा पाऊस पडला की तसा सेम वास येते. भारी आहे का नाही. ती पण पोचली आता आणि ती पण पोचली. जरासं पाणी भरू द्यात आणि आता आपण बंद करून टाकू तिला आणि हिलाच वाढवूयात पाणी ह्या सरीला आणि मग नंतर तिकडं धरूयात ओकेमध्ये. आज तर काय होत नाही बहुतेक कारण लाईट जाईल लवकरच. 3:30 वाजलेत 5च्या दरम्यान लाईट जाते. होईल पण नाही पण काही सांगता येत नाही. ठीक आहे तर बघू आपण. ओके ह्या पाटातनं पाणी वाहतंय म्हणून इथं मधी वलं चिम्म झाले. ऐक आता इथून दबतंय काय दबू नाही आपण जाऊया इथून असंच. ओ हो लाल लाल मुंग्या. तर ह्या 2 सऱ्या आपण बंद करून ह्याला पाणी वाढवले. आता जातं आहे ह्याला जरा चढ आहे म्हणून पाणी जास्त लागते जायला. आता पोचते सरळ. तर आपण ह्या ब्लॉगला इथंच एंड करूयात कारण आपल्या मोबाईलचा जीव निघत चालला आहे. चार्जिंग कमी आहे त्यामुळं भेटूत आपण अशाच भारी मोठ्या लॉंग व्हिडिओमध्ये. कसं वाटतं ते पण सांगा. 100 नाही 120% थँक्यूमध्ये. ओके आणि हो तोवर जय शिवराय जय श्रीराम जय शंभूराजे.